विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण NNMS परीक्षेपूर्वी जाण्या अगोदरची तयारी कशी असावी याबाबत आपण बोलणार आहोत. परीक्षेच्या केंद्रावर किमान 1 तास अगोदर जायचं आणि अतिशय सुरक्षितपणे आपल्याला पोहोचायचं आहे. बरोबर आपल्या पालक किंवा कोणीतरी शिक्षक हे असणारच आहे, वादच नाही. आता सारे टॉपर्स आहेत. आजपर्यंत आपण फक्त लिहिलेलं वाचत होतो. आज प्रत्यक्ष मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. मला असं खूप आनंद वाटतो की गेले 3 महिने तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने अभ्यास केलेला आहे. जेवढ्या प्रश्नपत्रिका, व्हिडिओ, लेक्चर्स दिले ते सर्वच्या सर्व तुम्ही पाहिलेले आहेत आणि मागोमागच घेतलेले आहेत. अगदी मला वैयक्तिक मेसेज टाकूनसुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे आता भिण्याचं काही कारण नाही. आपली फार तयारी झालेली आहे. आपण वर्षभर इतका अभ्यास केलेला आहे. पण परीक्षेला जाण्यापूर्वी आपण काय करायचं आहे याचा थोडासा विचार करू. हे पहा, परीक्षेपूर्वी सर्वांचा अभ्यास तर झालेलाच आहे. भरपूर सराव झालेला आहे. कोणतीही परीक्षा म्हणजे फार वाईट असतं किंवा फार क्लिष्ट असते असं समजायचं काही कारण नाही. कारण त्या अगोदर आपण भरपूर अभ्यास केलेला असतो आणि आपण परीक्षेची वर्षभर तयारी केल्यामुळे सध्या तरी कुठलेही टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. जाताना अतिशय आनंदात आणि चांगल्या मनस्थितीत परीक्षेला सामोरं जायचं. परीक्षेपूर्वी आपलं मन, मानसिक तयारी पाहिजे. शरीर अगदी सुदृढ पाहिजे. आपल्याला 2-2.5 तास लिहायचे आहे. सकाळ दुपारचे दोन्ही पेपर द्यायचे आहेत. परीक्षेच्या अगोदर काही दिवस आपल्याला वेळापत्रक मिळालेलं असतं. त्यामुळं आपण वर्षभर तयारी करतो. त्यामुळे काहीही टेन्शन न घेता आपण आपल्या परीक्षेला जाणार आहोत. फक्त परीक्षे अगोदर आणि परीक्षेला जाण्यापूर्वी काही दिवस मी एक टाईमटेबल दिलं होतं. मोबाईल आणि TV पूर्णतः बंद करून टाकायचे. काय होत नाही 2 दिवस पाहिलं तरी. परंतु तुम्ही आज मोबाईल पाहिला आणि उद्या परीक्षेला गेले की डोक्यात, मेंदूमध्ये तेच विचार आपल्या राहतात. त्यामुळं थोडंसं टाळूया ते. परीक्षेच्या आदल्या दिवशी झोप घ्यायची. म्हणजे झोपेत राहायचं नाही, झोप थोडीशी घ्यायची. काय टेन्शन घ्यायचं नाही. हलका फुलका आहार घ्या. तेलकट, आंबट, तिखट, चमचमीत पदार्थ अजिबात खायचे नाहीत. ते टाळायचेच. जेणेकरून अजीर्ण होईल, पित्त होईल, वाढेल, अपचन होईल, डेकर येतील किंवा उलट्या होतील, अन्न पचणार नाही किंवा अशा प्रकारचं काहीतरी बाहेरचं उत्तेजक पेय किंवा काही असं अजिबात प्यायचं, खायचं नाही. हे सगळं टाळायचंच. आपल्याला परीक्षा द्यायची फक्त 1 दिवसापुरतं, नंतर आपण खातोच. परीक्षेविषयी मनात भीती नसली की पेपर चांगला जातो. परीक्षेच्या आदल्या दिवशी करायच्या काही गोष्टी आहेत त्या मी सांगतो. गोकमपट्टे अजिबात करायचे नाही, कारण आपण अभ्यास केलेला आहे. फक्त काय करायचं, रिव्हिजन, टू लुक ओव्हर. फक्त आता पहिल्यापासून आपण काय काय केलं एवढं बघा, नजरेखालून घाला. बाकी परीक्षेला जाताना काय न्यायचं आहे, तुम्हाचं हॉल तिकीट, परवानगीपत्र असतं ते हॉल तिकीट, ते न चुरता आपल्या कंपास बॉक्समध्ये घेऊन ठेवायचं. कंपास बॉक्समध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट असले पाहिजे. तुमचं ओळखपत्र, चांगला ठळक चालणारा काळा पेन. ऐन टायमाला दुकानातून खरेदी करू नका, तो चालत नाही. अगोदर तो चालून पहा. 2 पेन्सिल्स चांगले टोकदार, अगोदर टोक करून घ्यायचं. वर्गात जाऊन टोक करत बसायचं नाही. दररोज हे सगळं झालं की आपल्याला पुन्हा परीक्षा केंद्राच्या दिवशी जे काही करायचं आहे तर त्या दिवशी परीक्षा केंद्रावर आता अगोदरच सांगितले 1 तास अगोदर पोहोचायचं. सुरक्षित वाहनानं जायचं. मग काय असेल आपल्याला असेल ते. मग आपले शिक्षक नेत असतील तर शिक्षकांबरोबर जा, वडील जात असतील, पालक जात असतील तर त्यांच्याबरोबर जा. थोडासा सकारात्मक विचार करा, आनंदी राहा. परीक्षा केंद्रावर गेल्यावर
जरा सर्व वातावरण सहज पहा. सगळं वातावरण इकडे तिकडे फिरून थोडंसं नजरेने पहा. बैठक व्यवस्था लावलेली असते. बैठक व्यवस्था पहा. कुठं नंबर आहे, किती ब्लॉकमध्ये आहे, काय आहे हे पहा. वरच्या मजल्यावर असेल तर कुठे आहे, काय शोधा. वर्गात जा. आपला बेंच बरोबर आहे का हे पहा. जर खराब असेल तर केंद्र संचालकांना सांगा की हा मला बेंच पाहिजे, बदलून पाहिजे, द्या. परीक्षेचे नियम नीट वाचा. शिस्त पाळा. खिशात कंपास बॉक्समध्ये कुठेही चिठ्ठी चपाटी नको. आपला वेळ घेते ती चिठ्ठी खूप. माझी चिठ्ठी कधी काढू बाहेर आणि कधी लिहू असं होतं. अजिबात नाही. चांगली मुलं चिठ्ठ्या नेत नाहीत, कॉपी करत नाहीत. उत्तरपत्रिका दिल्यानंतर ती व्यवस्थित पहा. अगदी शेवटच्या पेजपर्यंत जा. ते बरोबर आहे का, सगळं छापील आहे का, पानं दुर्मिळली नाही का, सगळं अगदी व्यवस्थित सगळं पाहून घेतले की मग काय करा, एकदा ती सगळी प्रश्नपत्रिका वाचून पहा. जी सोपी उत्तरं वाटतात, जे प्रश्न वाटतात ते लक्षात घेऊन त्याचे योग्य पर्याय बघा आणि MCQमध्ये त्याची उत्तरं तुम्ही दिलेल्या सूचीमध्ये तोच भाग, तोच पर्याय गाळा आणि काळा करा. साधारणतः आपल्याला वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं असतं. नाहीतर काही उपयोग नाही. एवढा अभ्यास करतो आपण, वेळेचं नियोजन. सर्वसाधारणपणे एक प्रश्न 1 मिनिटातच संपवायचा. शेवटचे 10 मिनिटं आपल्याकडे ठेवायचे. कशासाठी? आपल्याला काही प्रश्न असे असतात की ते अवघड जातात आणि म्हणून ते थोडे बाजूला ठेवायचे. एकाच प्रश्नावर अवघड गेला म्हणून त्याच्यावरच वाचून तिथंच खोळं म्हणून राहायचं नाही. त्याचा प्रश्न पुढचा अवघडला असेल तर पुढचा प्रश्न, पुढचा अवघड असला की पुढचा. असे काय 4-5 प्रश्न अवघड असू शकतात, जास्त नाही. असे तर किती असू द्या, काही फरक पडत नाही. परंतु एकाच प्रश्नावर जास्त वेळ द्यायचा नाही आणि त्यामुळे आपला वेळ जातो. समजा कधी काय होतं, आपले 4-5 प्रश्न राहिले आणि त्याच्यातले आपल्याला बरेच प्रश्न येत होते परंतु वेळ मिळाला नाही असं म्हणतो आपण, पण ते चुकीचं आहे. वेळेचं बंधन सर्वांनी पाळायचं. लक्षात ठेवा, एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. सामान्य सर्वसाधारण चुका टाळा. घाईघाईनं उत्तरं तर अजिबातच लिहू नका आणि रिकामा एकही प्रश्न ठेवायचा नाही. आता काय करायचं, शेवटचे 10 मिनटं राहिलेत, 5 मिनिट राहिलेले आणि 5 प्रश्न राहिले. अंदाजे उत्तर द्यायचे ठोकून. एक पर्याय धरायचा, कुठंतरी 5 पैकी 3 लागतील, 2 लागतील, 1 लागतील तेवढे लागतील, काही प्रश्न नाही. पण लक्षात ठेवायचं की जाताना आत्मविश्वासाने जायचं. मला ही परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे. हमखास चांगले मार्क मेरिटचे मिळणार आहेत आणि एकदा सकाळचा पेपर दिला की दुपारी जास्त विचार करायचा नाही. सकाळी मला हे आलं नाही, ते आलं नाही, हे माझं एवढं सोपं होतं, तेवढं सोपं होतं, अजिबात विचार न करता आपण दुसरा पेपर द्यायचा. पेपर दोन्ही झाले की आपलं काम संपलं. मस्तपैकी घरी यायचं, मग TV पहा, खा प्या, मजा करा, सगळ्या करा. मला खूप आनंद वाटतो तुमचा की खरोखरच जवळजवळ 913 विद्यार्थी माझ्याबरोबर गेले 3 महिने तुम्ही बरोबर आहात. दिवाळीच्या 16-10 पासून माझ्याबरोबर आहात. खूप चांगलं काम केलं आहे आपण आणि अभ्यासही तेवढा केलेला आहे आणि सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला दिलेले आहे, शाळेने दिलेले आहेत, इकडून दिलेले आहेत. मी सर्वांचे, त्या शिक्षकांचे, आपल्या गुणवत्ता कक्षातले जे साबळे सर आहेत, भांबरे सर आहेत, जावळे सर आहेत, तुमचे मुख्याध्यापक, तुमचे पालक, त्याचबरोबर तुमचे विषय शिक्षक आणि खऱ्या अर्थानं आज आपण एक चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जातो. माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.